नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बालाजी सोमवंशी आपलं माझ्या मॅथ्स अँड टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी गणित भाग 1 त्यामधील प्रकरण दुसरे वास्तव संख्या म्हणजेच रियल नंबर्स पाहणार आहोत। तर या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 2.1 पाहूया, वास्तव संख्या रियल नंबर्स। मागील इयत्तामध्ये आपण नैसर्गिक संख्या, पूर्णांक संख्या आणि वास्तव संख्या यांचा अभ्यास केला आहे। त्याची उजळणी थोडक्यात n या अक्षराने नैसर्गिक संख्यांचा संच दाखवला जातो आणि तो 1 2 3 4 5 डॅश 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 अनंतापर्यंत असतो। w या अक्षराने पूर्णांक संख्यांचा संच दाखवला जातो आणि तो शून्यापासून सुरुवात होऊन 0 1 2 3 4 डॅश 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 अनंतापर्यंत। i म्हणजे पूर्णांक संख्यांचा संच। आता लक्षात ठेवा, w म्हणजे पूर्ण संख्यांचा होल नंबर्स आणि i म्हणजे इंटिजर्स पूर्णांक संख्या संच। हा डॅश 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 ऋण संख्या पण असतील याच्यात, ऋण 3 ऋण 2 ऋण 1 0 1 2 3 ऋण 0 आणि धन संख्यांचा संच म्हणजेच पूर्णांक संख्यांचा संच। q म्हणजे परिमेय संख्यांचा संच। p भागिले q असा आहे की p आणि q हे कोणाचे घटक असतील, i चे घटक असतील आणि q बरोबर नाही 0। तर r म्हणजे वास्तव संख्यांचा संच। तर आता या ठिकाणी n हा उपसंच आहे w चा, w हा उपसंच आहे i चा, i हा उपसंच आहे q चा आणि q हा उपसंच आहे r चा। म्हणजे जेवढ्या काही संख्या आहेत त्या सगळ्याच्या सर्व संख्या वास्तव संख्यामध्ये येतात। तर परिमेय संख्यामधील क्रमसंबंध लहान मोठेपणा कसा ठरवायचा? p भागिले q आणि r भागिले s या परिमेय संख्या असून q हे 0 पेक्षा मोठा आहे, s हे 0 पेक्षा मोठा आहे। जर p गुणिले s बरोबर q गुणिले r म्हणजे यांचा तिरकस गुणाकार केला, कोणाकोणाचा हे जे दिलेले आहेत आपण, आणि हा दोन गुणाकार जर सारखे असतील तर p भागिले q बरोबर r भागिले s। आणि जर p गुणिले s तिरकस गुणाकार जर मोठा असेल तर पहिली परिमेय संख्या मोठी असते आणि तिरकस गुणाकार पहिला गुणाकार जर लहान असेल तर पहिली परिमेय संख्या ही लहान असते। तर परिमेय संख्यांचे काही गुणधर्म आहेत। a b c या परिमेय संख्या असतील तर त्याचे गुणधर्म आहेत बेरजेसाठी गुणधर्म आणि गुणाकारासाठी। पहिला आहे क्रमनिरपेक्षता गुणधर्म। a अधिक b बरोबर b अधिक a असं लिहू शकतो, म्हणजे आदला बदल करू शकतो, क्रम बदलू शकतो। गुणाकारामध्ये a गुणिले b च्या ऐवजी b गुणिले a लिहू शकतो, त्याला म्हणायचं क्रमनिरपेक्षता गुणधर्म। दुसरा आहे साहचर्य गुणधर्म। बेरजेमध्येच a अधिक b कंसामध्ये अधिक c जर असेल तर हे a ला बाहेर घेऊन a अधिक b अधिक c असं लिहू शकतो आणि गुणाकारामध्ये सुद्धा a गुणिले b गुणिले c कंसामध्ये जर असेल तर ह्या दोन्हीचा गुणाकार a गुणिले b आणि गुणिले c असं लिहू शकतो, तो म्हणजे साहचर्य गुणधर्म। तिसरा आहे बेरीज अविकारक। अविकारकमध्ये बेरीज अविकारक काय असेल? a अधिक 0 बरोबर 0 अधिक a बरोबर a आणि गुणाकारामध्ये a गुणिले 1 बरोबर a गुणिले a बरोबर a। नंतर आहे व्यस्त। परिमेय संख्याचा व्यस्त गुणधर्म काय सांगतो? a अधिक ऋण a बरोबर 0 आणि गुणाकारामध्ये a गुणिले 1 छेद a बरोबर 1। a ची किंमत किती असणार नाही? 0 असणार नाही। कोणत्याही परिमेय संख्यांचे दशांश अपूर्णांकी रूप खंडित किंवा अखंड आवर्ती असते। आता आपण दशांश अपूर्णांक जर कोणते ह्याचं जर दशांश रूप जर घेतलं आपण तर ते दोन प्रकारचे मिळतात, एक तर खंडित मिळते किंवा अखंड आवर्ती मिळतं। आता खंडित रूप म्हणजे कोणतं? 2/5 2 ला 5 ने जर भाग दिला तर काय येईल? 0.4 म्हणजे 5/24। दुसरं ऋण 7/64 याला जर भाग दिला तर ऋण 0.109375 भागाकार करून पहा, एवढाच येईल। म्हणजे इथं भागाकाराची क्रिया संपलेली आहे, इथं सुद्धा भागाकाराची क्रिया संपलेली आहे। 101 भागिले 8 तर 12.625 इथं सुद्धा भागाकाराची क्रिया संपली, म्हणजेच बाकी किती उरली? शेवटला 0 उरले। असे जे काही संख्यांचे रूप असतील ह्याला म्हणायचं आहे खंडित रूप। दशांश अपूर्णांक परिमेय संख्यांचा दशांश अपूर्णांक कसा आला? खंडित रूप। आता अखंड आणि आवर्ती। आवर्ती म्हणजे पुन्हा पुन्हा येणारे। अखंड आवर्तीमध्ये 17 भागिले 36। आता इथं जर भागाकार केला तर भागाकार दिलेला आहे 0.472222 डॅश, म्हणजे हे 2 2 2 2 कंटिन्यू येतच राहणार आहे, हे काय थांबणार आहे का? नाही, म्हणून हे आवर्ती आहे। म्हणजे 0.47 आणि पुन्हा पुन्हा जी संख्या येते त्याच्या डोक्यावर डॉट किंवा आडवी रेष देतो आपण। दुसरं उदाहरण आहे 33 भागिले 26 जर असेल तर 1.26923007 आणि नंतर परत हेच संख्या आहेत बघा, कोणत्या? 7692307 69 किंवा 6 पासून घ्या, हे 6 पासून आणि इकडे सुद्धा 6 पासून सारखाच आलाय म्हणून त्याच्या डोक्यावर रेष 6 2 6 9 2 3 0 7। हे कशा स्वरूपाचं आहे? अखंड आहे
आवर्ती हे संपणारी आहे का प्रक्रिया? संपणार नाही. त्याचप्रमाणे 56 भागिले 37 जर असेल तर 1 पॉईंट भाग दिला 5 1 3 5 1 3 5 1 3 हे कंटिन्यू सारखंच आहे, म्हणून 1.513 ह्याला कोणतं म्हणायचं आहे? अखंड आवर्ती. आता आणखीन एक उदाहरण तुम्हाला 10 भागिले 3 जर घेतलं आपण, काय येईल हो? हे 10 भागिले 3ला भाग दिला तर 3 त्रिक 9, किती उरले? 1 उरला, भाग जात नाही दशांश दिला 10 झाले, 3 त्रिक 9, परत 10 मधून 9 गेली 1 राहिला, परत दशांश दिलेला आहे 0, म्हणजे 1 वर 0 10 झाले. म्हणजे किती जरी भाग दिला तर ही प्रक्रिया थांबणारी आहे का? नाही. म्हणून ह्यालाच कसं लिहिता येते आपण? 3.3 बार, म्हणजे 3 3 जो आहे तो पुन्हा पुन्हा येतो आणि अशा रूपाला काय म्हणायचं आहे? अखंड आवर्ती रूप. तर अखंड आवर्ती दशांश रूपातील परिमेय संख्या p भागिले q रूपात मांडणे. आता याला जर दशांश रूपात जर दिलेली असेल संख्या तर त्याला p भागिले q रूपात कसं मांडायचं? तर एक उदाहरण दिले 0.777 हा आवर्ती दशांश अपूर्णांक p भागिले q रूपात लिहा. मग समजा आता इथे एक लक्षात ठेवायचं, पॉईंटच्या नंतर आवर्ती होणारे सतत येणारे किती संख्या येतात? एकच संख्या आहे बघा, 777. मग एक संख्या असेल तर त्याला 10 ने गुणाकार करायचा. म्हणजे समजा हे दिलेलं उदाहरण जसं असतं x बरोबर 0.777 म्हणजे 0.7 बार. ह्याला 10 ने गुणाकार केल्यावर काय येईल? मग 10x, x ला गुणाकार 10x बरोबर, ह्याला 10 ने गुणाकार फक्त दशांश एक स्थळानं पुढे जाईल 7.777 म्हणजेच 7.7 बार. मग दोघांची वजाबाकी करा, ह्या 10x वजा 9x डाव्या बाजूंची वजाबाकी 9x येईल आणि उजव्या बाजूंची 7.777 म्हणजे 7.7 बार वजा 0.7 बार ह्याची वजाबाकी किती राहील? मग हे 0.7 बार आणि 0.7 बार कटून जाईल, म्हणजेच राहिलं फक्त 7. 9x बरोबर 7, तर x बरोबर 9 गुणाकारातला भाग करत जाईल 7/9 म्हणजेच 0.777 बरोबर याचं p भागिले q रूपात मांडणी आली 7/9. सराव संच 2.1 खालीलपैकी कोणत्या परिमेय संख्यांचे दशांश रूप खंडित असेल आणि कोणत्या संख्येचे दशांश रूप अखंड आवर्ती असेल ते लिहा. आता खंडित कोणतं आणि अखंडित कोणतं? आता 13 भागिले 5 याला संक्षिप्त रूप देऊ आपण, काय येईल हो? 5 दुनी 10, किती उरले? 3 उरले, भाग जात नाही, दशांश दिला, किती झाले? दशांश दिल्याच्या नंतर 3 वर 0 30, 5 × 30 संपलं. म्हणून हे कोणत्या रूपाचं आहे? खंडित रूप. कोणतं आहे हे? खंडित रूप आहे. संपली ना, बाकी किती आली? 0 आली. नंतर दुसरं आहे 2 भागिले 11. आता 2 भागिले 11ला भाग देऊन बघू आपण. 2/11 बरोबर 2 भागिले 11, हां कितीचा भाग बसतो? सुरुवातीला भाग बसत नाही, 0 दशांश, मग किती झाले इथं? 20. 11 × 11, 20 मधून 11 गेले, किती उरले? 9 उरले, म्हणजेच दशांश दिलेला आहे आपण 90 झाले. 11 × 8 = 88, उरले 2, दशांश दिला 20 झाले. 11 × 11 नंतर 9 उरले, 11 × 8 = 88, म्हणजे हे अनंतापर्यंत येईल असंच, म्हणजे 0.18 बार, म्हणजे 0.181818 हे सारखे उलालं. म्हणून हे कोणत्या रूपाचं आहे? अखंड. दशांश रूप कसं आहे? अखंड आवर्ती. दशांश रूप कोणत्या प्रकारामध्ये आलं? अखंड आहे आणि त्याचप्रमाणे आवर्ती आहे. अखंड आवर्ती आहे. दशांश रूप अखंड आवर्ती आहे. तर 29 भागिले 16. आता ह्याला भाग देऊ. 29 भागिले 16 बरोबर 16चा पाडा येतो आपणाला, द्या संक्षिप्त रूप. मग 16 × 1 = 16, 16 दुनी 32 जास्त होते 1, 16 × 1 = 16, दशांश घेतला, नंतर 29 मधून 16 गेले, किती राहतील? मग 13 शिल्लक राहिले, बरोबर आहे. मग 13ला भाग जात नाही म्हणून तर दशांश घेतला आपण, इथं 0 दिला, किती झाले? 130. 130ला भाग द्या 16ने, 16 × 96, 16 × 7 12 16 8 28, 16 8 28, 128 वजा करा, किती राहतील? मग शिल्लक राहिले 2. नंतर दशांश तर दिलेला आहे, म्हणजे किती झाले इथं? 20. 16 × 1 = 16, म्हणजेच 20 वजा 16, किती उरले? 4. 16 × 1 = 16, परत 4ला भाग जात नाही, मग किती झाले इथं? 40 झाले. परत 16 दुनी 32, किती उरले? नंतर 40 मधून 32 गेले, 8 उरले, दशांश आहे 0 द्या, 80 झाले. 16 × 5 = 80, बाकी किती उरले? 0. म्हणून आता हे भाग करायची क्रिया संपली. मग कोणत्या रूपाचं आहे हे? खंडित दशांश रूप आहे. खंडित दशांश रूप आहे. कोणत्या प्रकारचं? खंडित दशांश रूप.
प्रश्न दुसरा, खालील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा. 127 भागिले 200. आता ह्याला कसं लिहिता येईल? 127 भागिले 200. तर मी काय करतो, हे दोन स्थळांना दशांश डावीकडे घेतो, 2 शून्य काढून टाकतो. 1.27 भागिले 2. परत भाग द्या, कितीचा भाग बसेल? मग 1ला भाग जात नाही, शून्याचा भाग बसला. मग किती झाले? इथं 12 झाले. बेसख 12. नंतर 7ला भाग देऊ, बेत्रिक 6. दशांश तर आहेच, 7मधून 6 गेले, 1 राहिला. मग परत 10 झाले, बेपंचे 10. म्हणून 0. किती मिळालं? 6, 3, 5. दुसरा आहे 25 भागिले 99. आता 25 भागिले 99. आता इथं सुद्धा भागाकार करायचा आहे 99. तर कितीचा भाग बसेल? सुरुवातीला 25ला भाग जात नाही, मग 0. मग किती झाले? इथं 250 होतील. मग 250ला 99 भाग द्या, कितीचा भाग बसेल? 99 दुनी 198. मग ह्याच्यातून 250मधून 198 वजा करा, किती राहतील बघा? 10मधून 8 गेले, 2 राहिले, हातचाला 1. 15मधून 10 गेले, 15मधून 10 गेले, 5 राहिले, हातचाला 1. 0 म्हणजे उरले किती? 52. 52ला परत भाग जात नाही, दशांश दिला, किती होतील मग हे? 520. 520ला भाग द्या, कितीचा बसेल? 100 5 500 म्हणजे 99. 5चा भाग बसेल. 5ने भाग गुणाकार करायला, 9 5 45. हातचे आले 4. 9 5 45 आणि 4 49. किती राहतील मग? 5. हातचाला 1. 12मधून 10 गेले, 2. परत इकडे 0. 25. पुन्हा आता 25च आलं, म्हणजेच पुन्हा 25 आलं म्हणजे भाग कितीचा बसेल? 2चाच भाग बसेल. कितीचा भाग बसेल? 25 म्हणजे मूळ संख्या आली ना आपली पहिलेच, म्हणून याच्या पुढे सुद्धा काय येईल? 2 5 2 5 2 5 असंच येईल. म्हणून 0.25 बार. आणि हे कोणत्या रूपाचं आहे? अखंड आहे आणि अखंड आवर्ती दशांश रूप. अखंड आवर्ती दशांश रूप आहे. अखंड आवर्ती दशांश रूप. तर 23/7. 23/7 भाग देऊ आपण. 7 चौक 28 जास्त होते, 7 त्रिक 21. उरले किती? 23मधून 21 गेले, 2. मग 2 वर 0, 20 झाले. 7 दुनी 14. उरले 6. किती उरले? 6 उरले. मग नंतर झाले 60. दशांश तर दिलेलेच आहे आपण. 7 8 56. उरले किती? 4. हां, नंतर भाग द्या. 4 म्हणजे 40 झाले. 7 5 35. उरले किती? 5. 50 झाले. 7 7 49. उरला 1. 10 झाले. 1 उरला म्हणजे 10 झाले. 7 1 7. उरले किती? 3. किती उरले? 3 उरले. 7 1 7. 3 उरले, 30 झाले. 7 चौक 28. परत उरले किती? 2 म्हणजे 20 झाले. परत 20 झाल्याच्या नंतर कितीचा भाग बसेल मग? 7 दुनी 14. मग आता 6 उरले. 60 झाले म्हणजे इथून पुढं त्याच संख्या येणार आहे. तर डॅश डॅश डॅश. म्हणून 3.285714. पुन्हा 2 येऊ लागलं म्हणजे पुन्हा 2 8 5 तेच. म्हणून हे कोणत्या रूपाचं आहे? हा एवढा गट पुन्हा पुन्हा येतो. म्हणून 23/7 हे कोणत्या? अखंड आणि आवर्ती दशांश रूप आहे. अखंड आवर्ती दशांश रूप आहे. अखंड आवर्ती दशांश रूप आहे. दशांश रूप. प्रश्न तिसरा, खालील परिमेय संख्या p भागिले q रूपात लिहा. मग आता दिलेली जी संख्या आहे ह्याला काय करू आपण? समजा x बरोबर 0.6 बार. आता टिंब दिले म्हणजे डॉट दिलाय किंवा आडवी रेघ असू शकते. बरोबर 6. म्हणजेच ह्याला काय लिहू शकतो? x बरोबर 0. किती वेळेस पण येऊ शकते हे? 0.6666 हे अनंतापर्यंत अशा स्वरूपात. मग आता ह्याला काय करू आपण? x बरोबर गृहीत धरलं, मग याला 10ने गुणाकार करू. एकाच संख्येची पुनरावृत्ती झाली आहे तर 10ने गुणाकार करायचा. 10x बरोबर, आता इथं पहा, हा जो आहे दशांश हा पुढे जाईल. 6.10x बरोबर 6.6 आणि याच्या पुढं काय येणार आहेत? हे दशांश पुढं असू दे, हे डॅश 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 डॅश. किंवा आपण याला असं पण लिहू शकतो, फक्त 6.6 बार. मग दोघांची वजाबाकी करूया आपण. 10x
वजा x बरोबर 6.6 बार वजा 0.6 बार। मग 10x मधून 1x गेला, किती राहिले 9x बरोबर इकडं 0.6 कटून जाईल, म्हणजे काय राहिले शिल्लक 6। तर x बरोबर 6/9 म्हणजेच x बरोबर 3 भाग जाईल, 3 दुनी 6 3 त्रिक 9 म्हणून p भागिले q रूपात या परिमेय संख्या काय मिळाली आपल्याला 0.6 बार बरोबर 2/3 हे उत्तर असेल। प्रश्न दुसरा 0.37 बार। इथं सुद्धा काय करू, किती संख्या येतात पुनरावृत्ती झालेल्या 2 संख्या आहेत, म्हणजे 100 ने गुणाकार करावा लागेल आपल्याला। अगोदर x गृहीत धरू, समजा x बरोबर 0.37 बार। मग 10x बरोबर 2 कितीने गुणाकार करायचा आपल्याला 100 ने गुणाकार करायचा। 2 संख्या आहेत ना वेगवेगळ्या पुनरावृत्ती होऊ लागल्या, तर 100 ने। 3 संख्या असतील तर 1000 ने गुणाकार करायचा, एकच असेल तर 10 ने गुणाकार, म्हणजे इथं 100 ने गुणाकार करू आपण। 2 संख्या आहेत 100x बरोबर इकडे सुद्धा काय येईल मग 2 स्थळांत दशांश पुढे जाईल, मग ह्याला असं पण लिहू शकतो ना आपण 3.0.373737 हे अनंतापर्यंत आहे। मग 2 स्थळांत जर पुढे घेतलं तर काय येईल मग 37.37 बार। दोघांची वजाबाकी करू, 100x वजा x बरोबर हे 37.37 बार वजा 0.37 बार। मग 100 मधून 1 गेला, किती राहिले 99x बरोबर इकडं 0.37 बार 0.37 बार 0 होईल, आणि काय राहील शिल्लक मग फक्त 37। तर x बरोबर 37 भागिले 99 म्हणून उत्तर असेल आपलं 0.37 बारचं p भागिले q रूपात मांडणी काय असेल मग 37/99। काय उत्तर असेल 37/99। नंतरचा प्रश्न आहे तिसरा 3.17 बार। आता इथं 2 संख्या दिलेल्या आहेत, समजा ह्याला x गृहीत धरा आपण, x बरोबर 3.17 बार, म्हणजेच याला असं पण लिहिता येते आपल्याला 3.171717 किती वेळेस असणार आहे। मग आता संख्या किती झालेल्या पुनरावृत्ती, म्हणजे पुन्हा पुन्हा येणाऱ्या 2 संख्या आहेत, म्हणजे 100 ने गुणाकार करायचा आपल्याला। 100x बरोबर आता ह्याला जर 100 ने गुणाकार केला तर दशांश 2 स्थळांना पुढे जाईल, मग हे 317.17 बार हे तर सोबत राहणारच आहे। वजाबाकी करू, 100x वजा x डाव्या बाजूंची बरोबर उजव्या बाजूंची 317.17 बार वजा 3.17 बार। करा वजाबाकी, 100 मधून 1 गेला 99x बरोबर आता इथं 17 तर 0.17 बार 0 होईल, 317 मधून 3 वजा करा, किती राहतील मग 314। तर x बरोबर 314 भागिले 99। भाग जातो का बघा, 3 आणि 4 आणि 4 8, म्हणजे 3 भाग जाणार नाही, कशानेच भाग जाणार नाही, म्हणून उत्तर असेल आपलं 314 भागिले 99 म्हणून 3.17 बार याला p भागिले q रूपात अपूर्णांक मिळेल आपल्याला 314 भागिले 99। अशा प्रकारे आपण सराव संच 2.1 वास्तव संख्यामधील पाहिलेला आहे। इथून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण वास्तव संख्या पूर्ण प्रकरण जे काही आहे ते घेणार आहोत। धन्यवाद, थँक्यू।